काय हो, तुम्ही पण कारल्याची भाजी बनवता पण लय कडू बनवती ना. चला आज मी अशी भरलेली कारल्याची भाजी दाखवणार आहे ना की वाकडे तोंड करणारे पण परत मागू मागू खाते ना. काय करायचं, शेंगदाणे घ्यायचे भाजून लगेच टाकायचं मिक्सरच्या भांड्यात. लय मोठी कोथिंबीर टाकायची, लसूण टाकायचा, जिरे टाकायचे, हळद टाकायची, मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं आणि असंच घरात गरम मसाला थोडासा तो पण द्यायचा टाकून आणि घ्यायचं लगेच बारीक करून. आणि लगेच काय करायचं, कारले घ्यायचे, कारलेला घ्यायचं असं मधून कापून. जर कारले बारकालेच मिळाले जरा तर बरंच होईल. आणि याच्यातलं सगळं गबाळ काढून घ्यायचं आणि घ्यायचं लगेच मसाला भरून. जेवढा मसाला दाबू दाबू त्याच्यात बसन ना तेवढा बसून घ्यायचा आणि लगेच ठेवायची कढई. कढईत टाकायचं तेल. तेल गरम झालं का लगेच टाकायचं एक एक कारलं त्याच्यात. कारलं टाकलं का लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि आता 10 ते 15 मिनिटं मस्तपैकी बारीक गॅस वरती याच्यात शिजून द्यायचं. पाणी बिलकुल टाकायचं नाही आणि मध्ये मध्ये चेक करीत राहायचं. वाटलं कारलं शिजलं का लगेच त्याच्यात उरलेलं शेंगदाण्याचं कूट द्यायचं टाकून. याला बी 1-2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं. झालं ना लगेच कारलं रेडी. लगेच प्लेट मध्ये खायला घ्यायचं. असं जबरदस्त कारलं लागतं. तुम्ही नक्की बनवून बघा आणि आवडलं का मला नक्की सांगा. आणि हे कारलं 2-3 दिवस बिना फ्रीजचं